शिंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी वैकुंठ विलासी नांदत से शिंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी वैकुंठ विलासी नांदत से गोमुख तीर्थ छाया ते वृक्षाची शोभा कैलासाची साजाता से शिंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी वेद पुराणाचा नित्य होतो घोष वेद पुराणाचा नित्य होतो घोष वैकुंठ कैलास डुलतसे वैकुंठ कैलास डुलतसे शिंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी आ कडू म्हणे उपमा काय देऊ हरी कडू म्हणे उपमा काय देऊ हरी दुसरी पंढरी उद्भवली दुसरी पंढरी उद्भवली शिंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी वैकुंठ विलासी नांदत से शिंदुर्णी ते गाव छाया ते वृक्षाची शोभा कैलासाची साजाता से शिंदुर्णी ते गाव शिंदुर्णी ते गाव शिंदुर्णी ते गाव सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा माधव बरवा तो हा ए काय चाललंय तुझं लहान्या काय करतोयस हा खलबत्ता आहे का तो कशी रे तुम्ही मुलं आजकालची साधा टाळ वाजवता येत नाही तुला हे पा सांगतो तुला हे धर डाव्या हातातला असा धर आणि हा असा उजव्या हातात हा आणि असा गोड ठेका धरायचा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर रे तुम्ही टाळ वाजवता ना तेव्हा विठोबाच नाचतोय असं वाटतं पण मला कधी वाजवता येणार आहे काय माहिती आम्ही आपली भांडी बडवल्यासारखे टाळ कुटतोय काय म्हणाला भांडी भांडी बडवल्यासारखा कसं आहे लहान्या काय असतं का की हे दोन टाळ जणू आपसात संवाद साधत असतात एकमेकांशी वाजवणाऱ्याच्या मनातला भाव अभंगांच्या गोड शब्दातून जसा प्रकट होतो की नाही तसा तो या टाळांच्या मार्फत सर्वत्र पसरत असतो त्याच्या नादातून आता सर्वत्र पसरत असतो बरोबर आहे बाबा हे काय झाले तू अजून इथे कर ते टाळ आणि पूजेच्या साहित्याची पिशवी तेवढाच नेऊन द्यायचा बघू आज दामोदर पंतांचं कीर्तन हे वेळेवर सुरू करतात ते निघतो काकू कोवड्याच्या बाबूंचा गळा अहो ते गायला लागले ना की सगळं विसरून जातात अरे मनात श्रद्धा असली ना की तो आपसूक कृपा करतो बघ मन कुठेही भरकटत नाही नाहीतर तुझं मेल्या बुवांना कोण काय देत इकडेच लक्ष
चला घ्या, पळा पळा पळा, उशीर होतो तिकडे, सगळ्यांना टाळ हवे असतील, आम्ही येतोच मागावून. हा, सांग त्यांना येतो म्हणा. चला, कीर्तनाला जायची वेळ झाली, पण त्याआधी एक मीटिंग पण आहे मला. हा, किसना कसा नाही आला अजून? हा? काय रे आता दिगू आलाय? बरं बरं. काय दिगू दादा, आज एकदम अचानक? काबांनी मुलगी बघितली? काय काय मारबीर लागलेला दिसतोय. बर, रातच्याला कीर्तनाला यायचं बरं का, दामोदर बुवांचं कीर्तन आहे. काहीतरी बिनसलेलं दिसतंय, जाऊ दे. अरे ये ये दिगू, असू दे असू दे असू दे. काय म्हणतोस, कसा आहेस? काही निरोप कोण नाही, सगळं व्यवस्थित आहे ना रे? काय रे दिगू, तू असा गप्प गप्प का? अरे बोल ना. काही नाही आई, सहजच आठवण आली म्हणून. आता लग्न होईपर्यंत येईल आमची आठवण. काय अरे बाबा, तरी चांगलं सांगत होते याला, इथेच शेती कर म्हणून. अरे याच्यात काय चांगलं सांगणं आहे? हा? इथे शेती म्हणजे काय, त्या नांगराला कॉम्प्युटरचा डब्बा जोडून शेती करणार आहे इथे? हा? शहरात आहे, चांगलं राहू द्या, मजा करू द्या. बर ते जाऊ दे, तू हातपाय धुवून घे, तुला चहा देते का जेवायलाच वाढू? काय जेवण नको, जरा शांत बसतो. आबा, हो आबा, हा, काय बोल. अहो निघायचं ना आपल्याला. हो हो, निघायचं निघायचं. अरे दिगू, तू कधी आलास? आम्ही निघतो. अगोदर मीटिंग पण आहे एक, तिकडून तिकडच कीर्तनाला जायचंय. तुम्ही येत आहे कीर्तनाला? आता बघते दिगू काय म्हणतोय ते. तो आला तर मला नाही आवडत ते कीर्तन आणि ते टाळ फुटणं, रिकाम टेकड्यांचा उद्योग तो. अरे दिगू, असं अभद्र का बोलतोयस? अरे कीर्तनाची परंपरा खूप मोठी आहे. संत महंतांनी आजपर्यंत कीर्तनच करत आले. तू नको रे मला शहाणपणा शिकूस. तुमच्या त्या कीर्तनापेक्षा मी ते टीव्ही बघत असेल. ठीक ठीक आहे, जसं तुला वाटतं तसं कर. कसं आहे, भजन कीर्तन अभंग या गोष्टी शांत मनासाठी असतात. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून आणि टाळ मृदुंगाच्या साथीनं सुखी संसाराची वाट दाखवलेली आहे. डोकं नुसतं भणभणतंय. काय झालं रे दिगू, डोकं दुखतंय का तुझं? मी चेपून देऊ का? नको, मला नुसतं शांत बसू दे. दिगू, मी मगाचपासून बघते तुझ्याकडे. अरे काय झालंय काय तुला? हा, असं अस्वस्थ का वाटतोयस मगाचपासून? हा, सांग मला. तुला शांत राहता येत आई? ह्या अशा गोंगाटात तुझं लक्ष तरी कसं लागतं पोथीमध्ये? बंद दारावर बाहेरून कितीही धक्के मारले ना, तरी आतून कडी पक्की असली तर कसलाच घोर नसतो बघ. एकदा का मन आतून शांत असलं तर बाहेर कितीही गोंधळ असू देत, आतून श्रद्धेचे स्वर आळवले जातात बघ. श्रद्धा, सगळं भलतंच आहे. बरं ते जाऊ दे, तू माझ्याबरोबर मंदिरात येतोस का? सांगितलं नाही का? ठीक आहे, राहिलं, मी जाऊन येते. तू शांत पड, म्हणजे बरं वाटेल बघ तुला. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे.
बरं का मंडळी, अहो माणसाचं जीवन, माणसाचं आयुष्य हे अगदी सुख दुःखाने खचाखच भरलेलं असतं. अहो कोणाला दुःख नाही, कोणाला सुख नाही असा माणूस या पृथ्वी तलावर सापडणंच कठीण आहे. अहो मला सांगा, माणसाचं सुख आणि दुःख, दुःखाच्या प्रसंगी जर आपली अपार निष्ठा, अपार श्रद्धा जर भगवंतावर असेल तर तुम्हाला सांगतो महाराजा, त्या सुखात आणि त्या दुःखातून सुद्धा आपल्याला तरुण जाता येतं. पण त्यात परमेश्वरावर जर निष्ठा ठेवली, अपार श्रद्धा ठेवली, अपरांपार प्रेम व्यक्त केलं आणि परमेश्वराची मनोभावे सेवा केली तर त्या दुःखातून सुद्धा हा भवसागर तरुण जातो. आणि म्हणूनच ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठल विठ्ठल 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 पुंडलिक वरदा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. विठ्ठला. दिगू, ए दिगू, दिगू. आबा, आपण पंढरपूरला जाऊयात का? काय तू आणि अहो, ऐकलं का? चिरंजीव म्हणतात पंढरपूरला जायचंय. हा? आणि हो काय रे, तुला हे कीर्तन भजन वगैरे प्रकार तर आवडत नव्हते, मग आज अचानक असं पंढरपूरला म्हणजे काय रे दिगू, तू आल्या आल्या असा का वागला सगळ्यांशी? सांगतो, सगळं सांगतो. आबा, माझा मित्र रोहन माहिती आहे का तुम्हाला? आपल्याकडे आला होता बघा एकदा. हो हो. मी आणि माझे सगळे मित्र पिकनिकला गेलो होतो खंडाळ्याला मोटरसायकलवर, आणि तिकडनं येताना आमच्या मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला. काय? अरे देवा, तरी मी तुला सांगत होते. बरं मग नशिबाने मला फार लागलं नाही, पण रोहन मात्र फेकला गेला. आणि काय झालं रोहनला? नाही, तो वाचलाय, पण त्याच्या मेंदूला इजा झाली आहे. तो कोमामध्ये आहे. 8 दिवस झाले ICU मध्ये ठेवलाय त्याला. डॉक्टर म्हणाले आमचे प्रयत्न चालू आहेत, बघू. बाबा, आज रोहन माझ्यामुळेच मृत्यूच्या दारी उभा आहे. रोहनला काही झालं ना तर मी... नाही 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 बाळा, तू असं घाबरू नकोस. तू काही नाही केलेलंस, तू जबाबदार नाहीयेस. काही होणार नाही तुझ्या मित्राला. अरे तू देवावर श्रद्धा ठेव, सगळं ठीक होईल बघ. आई, मी संध्याकाळी आलो ना तेव्हा अतिशय खचलो होतो. मनामध्ये चीड होती, दुःख होतं, संताप होता, मन अगदी अशांत होतं. पण अचानक टाळ मृदुंगाचे स्वर माझ्या कानी पडले आणि मी आपोआपच कीर्तनाच्या दिशेने ओढला गेलो. माझे पाय आपोआपच मंदिराच्या दिशेने चालू लागले. बुवांच्या कीर्तनात मी इतका रमून गेलो की मी एका वेगळ्याच विश्वात असल्याचा मला भास झाला. का कोणास ठाऊक, मन आपोआपच शांत झालं. इतके दिवस त्या वारकऱ्यांना उगाचच मी रिकाम टेकडे टाळकुटे म्हणून हिणवत होतो. आज मला कळलं किती मूर्ख होतो मी. आबा, आपण जाऊयात ना पंढरपूरला? हे कारण आहे तुमच्या पंढरपूर मागचं. अरे बेटा, आपल्याला पंढरपूरला जायची काय गरज आहे? काय हो, आपला विठोबा तर इथं शेंदुर्णीतच आहे. श्री त्रिविक्रम महाराजांच्या स्वरूपाने आपण त्याला रोज पाहतो. अरे बाबा, म्हणून तर आपल्या शेंदुर्णीला प्रति पंढरपूर म्हणतात. आणि ते सुद्धा सगळं कडोजी महाराजांमुळे. बरं आबा, अहो लहानपणापासून ऐकतोय आपलं शेंदुर्णी प्रति पंढरपूरच आहे. पण हे घडलं कसं, केव्हा? मला संत कडोजी महाराजांबद्दल काहीच माहिती नाही. आबा, मला सांगा ना प्लीज. तर असं आहे, ठीक आहे, तुला आता कडोजी महाराजांचा जीवनपटच उलगडवून सांगतो.
हा? किती येळ झाला असा येळ जरा घालतो या. काय करू अक्का, चित थाऱ्यावर नाही बघ. अगं माझी नाटू आज तिथं मरणाशी झुंजतीया. काय पाप केलं म्हणून एगीच पोरं सटवाईनं नेली. आता 21व्या खेपला. परमेश्वरा तूच तार रे बाबा. अरे कशाला काळजी करतोय? समजा भलं होईल बघ. तुम्ही दोघं बी शिवभक्त आहात. आणि मला सांग, या वेळेला तुम्ही दोघं बी शिवाच्या अनुष्ठानाला बसला होता ना? लाख मोलाचं बोललायच बघ तू. अरे देव काय एवढा निष्ठुर नाही रे. वाईच कळ काढ जरा. तेच म्हणतोय मी. आणि हे बघ, आता जो जन्माला येईल ना तो लय भाग्यवान असेल बघ. अरे कृष्णाच्या जन्माच्या आधी सुद्धा 7 जीवांचं बळी गेलंच होतं ना. आपल्या नाटूबाईचा ह्यो तर 21वा पुनर्जन्म आहे. आणि मुर्डेश्वराचा तो अंगारा लावला आहेच नव. मुरडाची अक्काबाई पोरगा झाला. माय लेक दोघं बी सुखरूप आहे. समधी मुर्डेश्वराची कृपा. लई तरा झाला पर आपली नातूबाई लई धीराची. पोरगा जन्मलाय पोटी. मी सांगते ते ऐका. त्याचं नाव कडू ठेवा. काय कडू? वय कडू म्हणजे कुणाची नजर नाही लागणार. वय वय कडूच ठेवूयात. जशी तुमची इच्छा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कुठं आहे बाळ? कुठं आहे माझा भक्त? मला भेटू द्या त्याला. हो, कोण तुम्ही? कोण तुमचा भक्त? महाराज मला बाळाला बघायचंय. गुंपाबाई आणता का बाळाला बाहेर? ओम नमः शिवाय. 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 आ धन्य ती माता, धन्य तो पिता. तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या पोटी एक सत्पुरुष जन्माला आला. ओम नमः शिवाय. त्या साधू ते योगी पुरुषाचा आशीर्वाद त्या नवजात बालकाला प्राप्त झाला. आणि काय मुरडाजीचा आनंद गगनात मावेना. आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर असं स्पष्ट दिसत. आणि का नाही दिसत? कारण कडूच्या रूपानं त्याच्या पोटी एक दिव्य पुत्र रत्न जन्माला आला. असा हा बाळ कडू दिसामासानं वाढू लागला. कडू जेमतेम 3 वर्षांचा असेल तेव्हा त्याचे वडील मुरडाजी आजारी पडले. कडू कडू बाळा मी आता देवाघरी निघालो बघ. मोठा हो, चांगला राहा. देवाला विसरू नगस. लोकांची सेवा कर. खरं बोल. त्यांनी तुम्ही आराम कर. एवढा त्रास होतोय तर कशा पायी बोलताय सा? अगं आता आरामच. कडूचं ध्यान ठेव. अगं ते आपल्या कुळाचा उद्धार करणार आहे. मला माफ कर. तुला अर्ध्या वाटेवर सोडून. असं काय करताय? असं काय बी बोलू नका धनी. ओम नमः शिवाय. धनी 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 धनी
तिनं अवघ 3 वर्षे वय असताना कडोजींचं पितृछत्र हरवलं. नाटूबाईवर तर आभाळच कोसळला. गाव सोडायचं असं ठरवलं आणि छोट्या कडूला घेऊन शेंदुर्णीला एका नातलगाच्या घरी राहायला गेले. पण अशा परिस्थितीत जे व्हायचं तेच झालं. नातलगांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली, पण स्वाभिमानी नाटूबाईला ती सहन नाही झाली. छोट्या कडूला घेऊन ती एका स्वतंत्र झोपडीत राहायला गेली. असेच काही दिवस गेले. नाटूबाई छोट्या कडूला बरोबर घेऊन मोलमजुरी करून त्याचा आणि आपला उदरनिर्वाह चालवत होते. कडूही हळूहळू मोठा होत होता, पण त्यांच्या मनातली देवभक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कडू, ए कडू, अरे कडूजी, नाही थकलीस? हे बघ, आता उद्यापासून तू काम नाही करायचं. मी उद्यापासून जास्त मोळे आणि नाही रे बाबा, थकली नाही. आणि काय रे, या मोळ्या इथंच इकल्या नाहीस अजून जाऊन, आणि बसलायस ते इथं इट्टल इट्टल करत, आणि मला म्हणतोय याच वेळेला काम नका करूस म्हणून. काय करू आई, विठ्ठलाचं नाव घेतल्या बिगर चैनच पडत नाही. अरे ते समजा ठीक आहे र, पर काम नका का कराया. काल ते गुरुजी बी म्हणत होते कडू लई हुशार आहे म्हणून, पर पाठीवर सारखा इठ्ठल इठ्ठल लिहित असतो. मी ते अभ्यास झाल्यावर लिहितो. माय मी त्या रुद्रेश्वराच्या डोंगरावर जाऊ का? तिथे जायला माझा जीव लय तुटतोय. मोळ्या बी घेऊन येईन, देवाचं दर्शन बी होईल. नगर पोरा, अरे जंगलात जनावर असतात, नग एवढ्या लांब जाऊस, आणि काही झालं म्हणजे ए कडिया, ए कडिया, आमच्या बरोबर येतो का देवळात भजनाला? माय जाऊ का? जा बाबा, पर सांच्याला लवकर परत ये. काल रातच्या सारखं कीर्तन झाल्यावर तिथंच बसू नगस. वय वय, चला रा. नाटूबाई, एवढी ज्वारी देता का दळून? वय देते की. काय व, आमचा राम्या आला होता का इथं? वय, आत्ताच कडू संघ देवळात गेलाय. तुमच्या कडूला म्हण विठ्ठलाचं लई येड हाय. राम्या सांगत होता लई अभंग बी तोंडपाठ आहेत त्याच. एवढ्या लहान वयात एवढं समधी विठ्ठलाचीच कृपा हाय. आणि काय बालपण, मित्रांबरोबर खेळण्याचं, उन्हाळक्या करण्याचं, धिंगाणा करण्याचं वय. पण कडूच्या मनात विठ्ठलाबद्दल अपार श्रद्धा. त्यामुळे कडूचं बालपण हे भगवंताच्या नामस्मरणामध्ये जास्त जात. म्हणा पुस्तकस्था तुया विद्या परहस्त गतं धनं कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनं. म्हणा पुस्तकस्था. अजून पाठ नाही श्लोक. नर्मदेतले गोटे नुसते बेअक्कल. अंगठे धरा. कडू, लक्ष कुठे तुझं? कडू, बरं कोणता श्लोक म्हणून दाखव. समजे पाठ आहेत माझे. समजे पाठ आहेत? आश्चर्य. खरंच देशपांड्यांकडे जातोस नाही का शिकायला? पैस खाली. मी बी जाऊ. तू बस खाली. गप्प बसा. अरे याच्याकडून काहीतरी शिका. दरवर्षी चांगला अभ्यास करतो आणि पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतो. नाही तर तुम्ही हे गोट्यानो. गुरुजी, मी उद्या नक्की सगळे श्लोक पाठ करून येईल. हा
दर्शन दिलंस धन्यवाद. त्या दिवशी इतकी भ्यायली होती तुम्हाला सांगतो. हो काय सांगताय तुमच्या हो ना. आणि आपल्या कडून चक्क त्याच्या समोर बसून त्याला निर्भयपणे नमस्कार केला. अरे बाप रे, आश्चर्यच म्हणायचं. हो आणि तो नाग अत्यंत शांतपणे निघून गेला. हो काय सांगताय, नाग निघून गेला? हो पंत, मी तुम्हाला सांगतो, हा काहीतरी वेगळाच पोरगा दिसतोय. खरंच दैवी गुणांचा वरदहस्त आहे आपला कडू. म्हणजे हो. हुशार आहे, निर्भय आहे, एकपाठी आहे. खर तर झाकलं माणिकच म्हणावं. हो ना. हळूहळू गावातील मुलांबरोबरच कडूच्या शिक्षकांना, गावातील काही वडीलधाऱ्या लोकांना कडूच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी असामान्य गुण आहे याची जाणीव होऊ लागली की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. कडूचं शिक्षणही चालू होतं, भगवंताचं भजन, नामस्मरण हे सगळं चालू होतं. पण रुद्रेश्वराचा डोंगर त्याला खुणावत होता. आणि एके दिवशी कडे चढाव, कडे चढाव, कडे चढाव. अरे यो असं का बघतोय? काय माहित दिवसभर त्या डोंगराकडे काय पाहत बसलेला असतो. ए कडिये, म्या काय म्हणतो, तू रुद्रेश्वरचा डोंगर दिसतोय ना, पण समजे तिथलं जायचं का? नको बाबा, वरती नको जायला, आपण इथंच खेळू. नको रे बाबा, माझा बा म्हणतो तिथं लई झाडी झुडप आहेत, तिथे एकटे दुकट्यानं वर जायचं नाही. अरे असं काय नाही रे, ते विठ्ठल विठ्ठल करत जायचं, काय बी होत नाही. परवा त्या नागाने काय केलं का? सगळे जनावर आपलेच दोस्त असतात, त्यांच्याकडून आपल्याला काय त्रास नाही. तुझं बरं आहे बाबा. अरे सारी दई कोमल देवा तुम्ही हो दयाळ असारी दई कोमल पूर्वी दासाचे बडिवार पूर्वी दासाचे बडिवार रक्षत आले तुम्ही हो दयाळ आमाठाई निष्ठुरता धरू नका स्वामी आता आमाठाई निष्ठुरता धरू नका स्वामी आता दया करावी स्वामीने कडू तेलियाचा म्हणे कडू तेलियाचा म्हणे कडू तेलियाचा म्हणे पांडुरंग 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 देवा तुम्ही हो दयाळ असा हृदयी कोमल देवा तुम्ही हो
असा हृदयी कोमल पूर्वी दासाचे बडिवार रक्षत आले वारंवार देवा तुम्ही हो दयाळ आम्हा ठाई निष्ठुरता धरू नका स्वामी हाता आम्हा ठाई निष्ठुरता धरू नका स्वामी हाता दया करावी स्वामीने कडू तेलियाचा म्हणे कडू तेलियाचा म्हणे कडू तेलियाचा म्हणे आणि मग कडोजीचा हा नित्यक्रमच झाला. मुळी आणण्यासाठी रुद्रेश्वराच्या डोंगरावर जायचं, तिथेच दिवसभर भगवंताचं नामस्मरण करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला मुळी घेऊन यायचं, गावात ती विकायची. प्रत्येक गावकऱ्यामध्ये कडोजीची मुळी घेण्यासाठी अगदी उत्सुकता असे. याला कारण त्याचा परोपकारी स्वभाव, निस्वार्थी विचार आणि सात्विक वृत्ती. संतू लय खुशीच दिसतोय. काय भानगड काय भिवा, यंदा पाऊस बी लय झाकाच झालाय नाही. अरे पर तू अजून शेतात पेरणी का नाही केली रे? कशाची वाट बघतोय? अरे कड्याची. काड्याची? हा मग. अरे शेतात त्याला कामावर घेऊन जायचंय ना. हा. अरे कामाला नुसतं वाघ आहे बघ, वाघ. वर कसली बी कुरकुर नाही. अरे आणि आतली गोष्ट सांग की दिव्या. कोणती रे? अरे हा म्हणजे पक्का बेरकी आहे. भीम्या म्हणजे आवळा देऊन कोळा काढणारा माणूस आहे. तो कडू देव माणूस ह्याच्या शेतात राब राबतो आणि हा त्याच्या हातावर 1.5 दमडी देतो बघ. असं. आणि तू कशा पायी थांबला रे? सांग की. कडू कुडून स्वस्तात मोळी मिळते म्हणून आता पातूर एक तरी पैका दिला कर त्याला. भिव्या, ही गोष्ट बरी नव. कडू स्वतःहून एक बी पैका मागायचा नाही म्हणून आपण बी द्यायचं नाही का काय? अरे बघ तेव्हा कडू आला. पांडुरंग पांडुरंग ये कडू. संतू बाबा या तुझी पोळी. अरे वा 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 वा. परकड्या पैका जरा उद्या दिलं चालत का? आज जरा. अरे बाबा आतापर्यंत कधी तुला पैसे मागितलेत का? जसं जमल तसं दे. अरे कड्या, अरे शेतावर येतोस ना? अरे पेरणीचं काम तुझ्या बिगर नाही व्हायचं. अरे वय पर एवढी पेंडी सिद्धपाला दिल्यावर चालत ना? वय वय. ए कडू बाबा, तू म्हणजे भोळ्या सांबाचा अवतारच. कोणाकडं फुकट राबतो, सगळ्या गावाला फुकट मोळ्या वाटतो. हा? अरे बाबा व्यवहाराने चालावं. पांडुरंग पांडुरंग. अरे मी फक्त भार वाहणारा, मोळ्या बी त्याच्या, लाकड बी त्याची, मोळ्या बांधणारा बी त्योच. पैक्याचा हव्यास कशा पायी म्हणतो मी जर असा पैक्या मागे धावलो तर माझा विठ्ठल माझ्यापासून दूर पडेल आणि मग ते मला कसं चाल. अरे बाबा पैक्या बिगर तुला कोण खाया देत का? त्यो सिद्धप्पा उदारी थकली की तुला धरतो ना एठीस. अरे दुसऱ्यानं जरी आपल्या वाटेवर काटे पेरले तरी आपण त्याच्या वाटेवर फुलं पसरली पाहिजेत मामा. त्यानं मन कसं निर्मळ राहत आणि असं निर्मळ मन माझ्या विठ्ठलाला लय आवडतं. धन्य कडू महाराज, तुमची धन्य. पांडुरंग. राम राम. राम राम अक्का. राम राम. काय कसं आहे? समजा ठीक आहे ना? भैर समजा ठीक आहे. ह्यो आपला कडू कुठं दिसेना? 2 दिवस झालं कुठं बी दिसेना. अरे आता काय सांगू तुला. तुला तर ठाव आहे ना आपला कडू काय केलं त्यानं? अरे नाही काही केलं नाही, पर जाऊन बसलाय ते रुद्रेश्वराच्या देवळात.
बघायला बी वेगळाच माणूस आहे. तोच म्हणाला हे मुळीचं पैका आहे ना तो नाटूबाईंकडे द्या. हे 2 दिवसाचे 6 आणे हे. अरे पर मला तर काय बी बोलला नाही आहे त्यो. काय र कोण आलं होतं मोळी काया? माहित नाही बा. या कडूचं काय चाललंय काय बी कळत नाही. काय करावं याच? राम्या माझं एक काम करतोस का र? सांगायची जरा देवळात जाऊन बघतोस का कडूची काय खबर बात आहे ते? वय वय अक्का तुम्ही काय बी काळजी करू नका. मी जाऊन बघतो. हा काय काळजी करू नका. काय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कडोबा कडू अरे काड्या. राम्या तू इकडे काय करतोय? अरे बाबा हे कसलं नवीन खूळ डोक्यात घेऊन बसलाय? 21 दिवस अनुष्ठानाला बसणार आहेस वैर आणि ते न खाता पिता डोसका आहे ना तुझं जाग्यावर? अरे राम्या अरे भगवंताच्या भक्तीचं असंच असतं बाबा. भक्ती पुढं समजा गोष्टी शुल्लक असतात. अरे मला समज आली तेव्हापासून या भक्तीमध्ये स्वतःला बुडवून घेतलंय मी. पण आता ध्यास आहे तो देवाच्या प्रत्यक्ष भेटीचा. जोपर्यंत माझा देव मला प्रत्यक्ष भेटणार नाही तोपर्यंत मी अनुष्ठान मोडणार नाही. आणि मला खात्री माझा देव दयाळू आहे, प्रेमळ आहे, भक्तांचा कैवारी आहे. तो मला नाराज करणार नाही. बर बर तू आणि तुझं देव प्रेम बर ते समजा ठीक आहे. मला एक सांग मोळे का कोणाला पाठवलं? गावभर तुझ्या नावानं मोळे ऐकीत असतो. वर पायका बी घेत नाही. पायका द्यायला गेलं ते म्हणतो की समदे पैके ना ते नाटूबाईकडे द्या म्हणून. कोण आहे रा नवीन मोळी इक्या? पहिले कधी गावात पाहिला नाही. काय माझ्या नावानं मुळे ऐकतोय होय ना? आणि पैका बी घेत नाही? अरे तर अरे राम हे मस्करी करतो का काय? मी कोणाला बी सांगितलं नाही. अरे बाबा खरंच पर तो माणूस आहे तरी कोण? बर ते जाऊ दे. अरे बाबा ज्या कामासाठी आलो तेच विसरलो बघ. नाटू अक्कानं मला धाडलंय तुला न्यायला. लय काळजी करते बाबा तुझी लय चिंता करते बघ. अरे कशाला मायला म्हणावं चिंता करतीये? तिला मला घाबरू नकस. माझा देव माझ्या पाठीशी आहे. एकदा का तो भेटला की म्या घरला येईल. अरे पण राम्या ठीक आहे बाबा जशी तुझी मर्जी. मी येतो पर स्वतःची काळजी घे. होय. हा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. राम राम. राम 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 राम. नवीन दिसताय गावात. कधी बघितलं नाही आधी म्हणून विचारतोय. नाव काय म्हणायचं आपलं? नवीन? अरे नाही 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 मी इथलाच. काय? माझं नाव गणेश. तुम्ही ओळखलायस मला? अरे मी बी तुझ्यासारख्या मुळे शिकतो. काय तुम्ही मुळे ऐकताय? हो पण या गावात मी एकटाच मुळे ऐकतोय कधीपासनं. तुम्हाला आधी कधी नाही बघितलं. तुम्ही कशा काय मुळे ऐकताय? नको का ऐकू मोळ्या मी? ठीक आहे नाही ऐकत मी मोळ्या. नाही नाही आज तुम्ही माझ्या नावानं गावात मुळे ऐकले काय? अरे म्या तुझ्या नावानं मोळ्या कशाला ऐकू? म्या तुझ्या नावानं मोळ्या ऐकल्या नाही. नाही देवा मला माफ करा. मी ओळखलं नाही तुम्हाला. देवा देवा मला माफ करा. तुमचं खरं रूप दाखवा देवा मला. त्याशिवाय मी तुमचं पाय सोडणार नाही. देवा देवा मला माफ करा. उठ कडू उठ.
तुझ्या या तपश्चर्याने प्रसन्न झालो. मान, तुला काय हवंय ते मान. एवढा गणेशा, मला दुसरं काय बी नको. मला फक्त आयुष्यभर तुमची भक्ती करता यावी एवढीच माझी इच्छा. तथास्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कडू रे कड्या, अरे इथं काय करतोयस? मी अनुष्ठानाला बसलोय. मला भगवान शंकराला भेटायचंय. तर देवाला भेटायचं होय तुला? चल माझ्या सोबत चल. कुठे? देवा, भोलेनाथ, हा भोळ्या शंकरा, मला माफ कर आणि मला तुझं खरं रूप दाखव देवा, खरं रूप दाखव. बाळकडू, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, पण एक लक्षात ठेव, तुझा जन्म एका महान कार्यासाठी झालेला आहे, ज्याचे रूप अजून आम्ही सुद्धा पाहिलेले नाही. समस्त देवगण ऋषीमुनी ज्यांच्या अजून शोधात आहेत, ते त्रिविक्रम महाराज यांना तू प्रसन्न करणार आहेस. प्रणाम प्रभू. अशा रीतीने केवळ तिसऱ्याच दिवशी कडोजींना गणपती आणि साक्षात भगवान शंकराचं दर्शन झालं. ते त्यांना प्रसन्न झाले. जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला, तुला कितींदा सांगितलं अगं आपला कडा मोठा झाला, त्याचं लगीन बिगीन करशील का नाही? खरंय बघ तुझं मन. अरे मी आम्ही त्याला कितीतरी वेळा सांगितलं, पण ह्यो ऐकल तवा ना. आता तू कुंभार आहेस ना बघ, तूच तपास याचं मडकं आणि तूच ठरव लगीन करायला योग्य आहे की नाही ते. असं काय म्हणते? ते गुणीपूर आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे. लई देवभक्त हाय आणि देव येडा बी हाय. अरे जेव्हा बघावं तेव्हा आपण रुद्राक्षराच्या देवळात जाऊन बसतोय. आता त्याला कोण समजावणार? मला कोण पोरगी देणार? मी साधा गरीब मोळी विक्या. मला ये हार बी जमत नाही. शिवाय जमीन जुमला, चांगलं घर बी नाही. जमीन तुमला राहू द्या बाजूला, माझ्या ओळखीचं एक ग्रस्त आहे, त्यांना जीवबाई नावाची नक्षत्रासारखी दिसणारी पोरगी आहे. तू म्हणत असाल तर करतो मी बोलणी. म्हणलं कडाचं चांगला माणूस आहे, देवभक्त आहे, त्याला काय बी कमी पडणार नाही. लय चांगलं होईल, ते तर लग्नाला तयार आहे. म्हणजे ते तयारच आहेत म्हणतोस की? अगं एकदा का लगीन झालं म्हणजे कडा आपोआपच सुधरेल बघ. काय कडा बरं, या काय मायच्या शब्दाच्या बाहेर नाही. या काय मायला दुखवणार नाही. बरं मामा, माझी एक अट आहे. काय रे बाबा, आता तुझी कसली अट? तुला काय पैसे बिसा हवत की काय? नाही नाही, माझं लगीन फक्त 3 आण्यात व्हायला हवं, एवढीच माझी इच्छा आहे. ती कसली अट म्हणायची? बघ की. नाही मामा, वयाच्या 3ऱ्या वर्षी मी शेंदुर्णीला आलो. 3ऱ्या दिवशी नातलगाचं घर सोडून हक्काच्या स्वतःच्या झोपडीत येऊन, शिवाय मी मुळी ऐकतो ते बी 3 आण्यातच. शिवाय रुद्रेश्वराच्या डोंगरावर अनुष्ठानाला बसलो ना, भगवान शंकर, भगवान गणेश 3ऱ्या दिवशी मला प्रसन्न झाले. जीवनातला हा लग्नाचा टप्पा 3 आण्यातच पार पडावा, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्याशी बोलणी करतो आणि ठरवून टाकतो पक्क. आलेल्या मुहूर्तावर बार उडून देऊ म्हणजे झालं. हा, येऊ कमी आता. अरे बाई, तोंड तरी गोड करून जा की. नाही नाही तायडी. आणि कडोजीच्या सांसारिक जीवनाची सुरुवात झाली. त्यांचं लग्नही खूप साध्या पद्धतीनं अवघ्या 3 आण्यात पार पडलं. जीवबाई सारखी साधी, सोज्वळ, सात्विक पत्नी त्यांना लाभली. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले. धनी, एक विचारू म्या? अगं विचार की, काय बी आडपडदा न ठेवता इच्छा. कारण नवरा बायकोचं नातं असंच असतं, एकाच नाण्याच्या 2 बाजू कधी बी अलग करता येत नाही.
लग्नाच्या अगोदर पासून तुम्ही देवभक्त, मग ही लग्नाची वाट कशा पायी धरली? अगं तुकारामाचा मी भक्त आहे. तुकारामाने कसं प्रपंच सांभाळून देवभक्ती केली, तसंच माझं बी. धनी, एक सांगू म्या, तुमचा देव तुम्हाला भेटायला पाहिजे ना. मग एक काम करा, रोज सकाळी न्याहारी करून रुद्रेश्वराच्या डोंगरावर जा, का अभंग म्हणा, कीर्तन करा. मी दुपारी भाजी भाकर घेऊन ये. अव विठ्ठलाची कृपा हाय आपल्यावर. जीव, खरंच किती छान चित्र रंगवलं. अगं पण पोटाचं काय, व्यवहार कोणाला चुकलाय? याची चिंता करू नका. म्हणजे मी रानात जाईन, मोळी करीन, टिकीन सुद्धा. अव तुम्हाला काय बी कमी पडून देणार नाही मी. जीव लाजवलंच ग मला. शोभतेस हो, खरी पतिव्रता शोभतेस. अगं पण तुझ्या जीवावर जागायचं म्हणजे अव मला फरक समजता धनी. किती समजूतदार आहे तू जीव. पांडुरंगा, गणेशाचं दर्शन झालं, शंकराचं बी दर्शन झालं. त्या पंढरीच्या वारीला जावं, पंढरीच्या वारीला जावं आणि त्या विठोबाला डोळे भरून पाहावं बस. अव मग जाती धनी, कसला विचार करता? कसलं म्हणजे कसं शक्य आहे जीव? अगं मायची तब्येत ठीक नसते, दमडी नाही जवळ, वारीचा खर्च कसा होणार? तुम्ही आमची चिंता करू नका, आम्ही भागवू आमचं. आणि वारीच्या खर्चाबद्दल म्हणाल तर सावकाराकडून घेऊ ना कर्ज, मग फेडूया हळूहळू. असं म्हणते जीव, असं शक्य आहे? चालेल, उद्याच्याला सावकाराकडे जातो आणि त्याच्याकडनं पैका घेऊन येतो. अगं पण जीव, मी आता ऐकलं की सावकार काही गहाण ठेवल्याशिवाय पैका देत नाही, आणि आपल्याकडे तर गहाण ठेवायला काय बी नाही. मग पांडुरंगा, अरे मोठे जुनं कर्ज फेडलं नाही आणि नवीन कसं काय मागायला आलास? हा? अरे तुझ्यासारख्या लोकांना असं कर्ज वाटत बसलो तर एक दिवस मीच कर्जबाजारी होईन. सावकार शेठ, यंदा पीकच आलं नाही. एकेकाची एक तारा. हा? अरे मागचं कर्ज फेड अगोदर, नाही तर याचा पायीच बुडून मरशील का? सावकार शेठ, त्यातनी लय नडे पैक्याची. त्याच्या बाजूने मी तुम्हाला सबूत देतो ना. हा ठीक आहे, पण पुण्यांदा मिळणार नाही. हा जा, दिवाणजी कडून कागद करून घ्या, पळा. ठीक आहे. अरे कडोबा, तिथं असं कोपऱ्यात का बसलास रे? ये असं इथे येऊन बस. अंगाशी आज इथं कसा काय? समज ठीक आहे ना? अरे बोल, असं घाबरलास कशा बाई? समज ठीक ना? सावकार शेठ, यंदा पंढरीच्या वारीला जायची लई इच्छा आहे. बर ठीक आहे. पर पैका नाही हो एवढा. वारीला जायचंच म्हणतो ना, होय. पैका नाही म्हणतो ना. ठीक आहे, पर माझ्याकडं गहाण ठेवायला बी काय नाही. अरे कडोबा, मी अकावा काय मागितले का तुझ्याकडे? हा पण कडोबा, तू कर्ज फेडणार ना कसं? मी मोळी विकतो, 3 आण्याला मोळी विकतो. मी जास्त मोळे ऐकीन, कसं बी करून तुमचं कर्ज फेडीन सावकार शेठ. कडोबा, हे घ्या, 5 होन आहेत. हा, जमल तसं फेडा. आणि नाही फेडलं तरी चालेल, पर पंढरीला जाऊन या बरं का. ताप उतरत नाही, काय करावं बरं? काय करावं काय समजना झालं. वाटलं होतं पंढरीच्या वारीला जावं, पांडुरंगाला डोळं भरून पाहावं,
त्या सोहळ्यात जावं, संतांचं दर्शन घ्यावं. पण माझी तब्येत अशी. अरे पोरा, तू माझी काय बी काळजी करू नकस. तू पंढरीला जायची तयारी कर. खड्या, पैशाची काही सोय झाली का रे? होय माय, सावकाराकडे गेलो आणि पांडुरंगाची कृपा झाली. त्या पांडुरंगाला ओळखलं आणि तुला पंढरीला जायचा मार्ग मोकळा करून दिला बघ. तुझी तब्येत अशी, आता पाय निघणं झालाय बघ. अरे पोरा, माझी नग काळजी करूस. अरे जीव हाय ना माझ्या सोबतीला. तू अगदी साफ चित्तानं जा बघ वारीला. आणि कडोजी आपल्या मित्रांसोबत पंढरीच्या वारीला निघाले. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकारामचा गजर करत करत दिंडी पंढरीच्या दिशेने चालू लागली. मजल दर मजल करत 2 दिवस उलटले आणि तिसऱ्या दिवशी आज कडाला थकलेला दिसतोय. नाही रे, तिकडे घरला नाटू अक्का आजारी आहे ना. बिचाऱ्याच्या जीवाला घोर लागला असेल. अरे कडया, ए कडया, अरे काय झालं तुला? काय बरं वाटत नाही का? नाही रे, तसं नाही. तुम्हाला सांगावं का नाही काय कळना झालंय. अरे 2 रात्रीपासून मला एक सपान पडतंय. स्वप्नामध्ये साक्षात विठोबा. विठोबा? होय. मला म्हणतो कसा, ए कड्या, कशापाई पंढरीला येतोयस? जा माघारी शेंदुर्णीला. त्या उखीडे खाली मी लपून बसलोय, मला बाहेर काढ असं म्हणला. तेव्हा धरणं माझं चित्त थारावर नाही. मला असं वाटतंय मी जावं शेंदुर्णीला माघारी. दोस्तानो, तुम्ही बी चला ना माघारी. अरे बघ काड्या, आपण पहिल्यांदा ही वारी ना पूर्ण करू आणि मग बघू काय रे. हा, माझं बी तेच म्हणणं आहे. हा, आपण आधी वारीला जाऊन येऊ आणि मग शेंदुर्णीला परत जाऊ. अरे उठ म्हणतो ना. गेले 3 दिवस मी तुला सांगतोय की पंढरपूरला माझ्याकडे येऊ नकोस म्हणून, पण तू ऐकतच नाहीस. चल उठ, आत्ताच्या आत्ता शेंदुर्णीस परत जा. अरे तुझ्यासारख्या भक्ताचा नाममहिमा वाढावा म्हणून मी स्वतः शेंदुर्णीस आलोय. गावाच्या मध्यभागी जो उकिरडा आहे त्याच्या खाली मी आहे. चल जा लवकर, मला बाहेर काढ तिथून. जा म्हणतो ना, जा ताबडतोब शेंदुर्णीस परत जा. अरे पंतानं निरोप धाडला का नाही? अरे सत्यनारायण 4 दिवस येऊन ठेपला ना. जी मालक, येतोच म्हणलेत ते. अरे पर कवा? राम राम मालक, राम राम. राम 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 कडूजी, राम राम कडूजी.
तुम्ही वारीला गेला होता ना? होय मालक, तेच सांगाय आलोय. मालक, अहो पांडुरंग रातच्याला माझ्या स्वप्नात आला होता. होय, मला म्हणला, ये गड्या तू कशा पायी पंढरीला येतोय? अरे मी तुझ्या गावातच आहे, त्या उकिरड्या खाली लपून बसलोय, तू मला बाहेर काढ असं म्हणला मला. काय तुला पांडुरंग प्रत्यक्ष स्वप्नात दिसला? होय. तो तुझ्याशी बोलला की मी उकिरड्या खाली आहे? ऐकलं का मंडळी? कडू कडू तुला येड लागलं, येड. नाही मालक, मी येणार नाही मालक. हो नाही, प्रत्यक्ष त्रिविक्रम महाराज येटेवर उभे होते मालक. ते म्हणले मला उकिरड्यातून मला बाहेर काढ मालक. माझ्या एकट्याच्यानं होणार नाही मालक, तुम्ही जरा मालक. कडू कडू, अरे देव काय इतकं स्वस्त झालाय होय हा? की तुझ्यासारख्या 3 आण्याची मुळी ऐकणाऱ्या माणसाला सहज मिळाला हा? अरे येड लागले तुला कडू, येड लागले. सकाराम, या कडूला हे कुठल्या तरी उकिरड्यावर जा. मालक माझं या कडू या. चला कडूजी. माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मालक. चला, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मालक. अहो खरंच आहे तिथं विठोबा. या कडूला नक्की येड लागले. राम 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 राम. राम राम. काय म्हणत काय होता कडूजी? काय म्हणत होता? हा अहो त्याला येड लागलं, येड. काय येड लागले ते ऐका की पहिलं. तो म्हणतोय त्याला प्रत्यक्ष पांडुरंग स्वप्नामध्ये दिसला. हा म्हणला उकिरड्या खाली आहे. मावशे, अहो मावशे. काय भाऊजी, काय म्हणताय? अहो वहिनी, कड्याला येड लागलाय बहुतेक. मग उकिरड्यावर इठ्ठल इठ्ठल करत बसलो होता. मग जागीरदाराच्या वाड्यावर गेला, म्हणाला उकिरडा खोदा आणि माझ्या देवाला बाहेर काढा बघा. काय? अहो हे तर पंढरीला गेलते, कवा आले आणि घरी नाही येता थेट जागीरदाराकडे कशा पायी गेले? काय रे शांता, काय म्हणतोय आज? बाहेर पडतो बाई. अरे कडू, असा अर्ध्यातनच वारी सोडून कसा काय आला सर? माय तू तरी विश्वास ठेव. माझा देव माया विठोबा माझ्या स्वप्नात आला त्रिविक्रमाच्या रूपात. मला म्हणला, तू कशा पायी पंढरीला येतोयस? मी तुझ्या गावातच आहे, त्या उकिरड्या खाली दडून बसलोय, तूच फक्त मला बाहेर काढू शकतोय. अरे कड्या, अरे काय असं भलत सलत बोलतोयस रे? हे एकदम खरं आहे. कोणी बी माझ्यावर विश्वास ठेवत नाही, समधी मला येडं म्हणतात, पण माझा विश्वास आहे. त्या जागीरदाराने मला हाकलून लावलंय, पण मला माहिती आहे माझा विठोबा त्या उकिरड्या खालीच आहे. मी त्याला काढल तवाच राहील. जीव, तुझा बी माझ्यावर विश्वास नाही? धनी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कुणी काय बी म्हणू, मी तुमच्या संग येते आणि आपण दोघेही मिळून त्या देवाला बाहेर काढू. मला कोणाची बी पर्वा नाही. अरे पण तुम्ही माय, तू काय बी काळजी करू नको, तू आराम कर. आता मी माझ्या विठोबाला घेऊनच येतो. चल जीव. अरे कडू, विठोबाची आण घेऊन सांगतो. हो या गड्याला खरोखरच वेड लागलंय, वेड. हो ना. अहो आम्ही दोघे बरोबरच होतो. हो तर हा कड्या म्हणतो कसा, आपल्या गावात भगवान त्रिविक्रम प्रगटले. आश्चर्यम. अहो या गड्याला भेटायला प्रत्यक्ष विठोबा आला होता म्हणे. व्यर्थ व्यर्थ आहे आपलं जीवन. अहो 25शीत याला दृष्टांत होत आहेत आणि आपण परिपंचपात्र घेऊन आयुष्यभर गावभर सत्यनारायणाच्या पूजा घालत बसलोय. अहो स्वतःच महत्व वाढवायचे धंदे, दुसरं काय? चला मालक, आपण जाऊ आणि त्या कड्याला धडा शिकवूयात. हो चला 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 चला. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही निघा, मी बघतो काय करायचं ते. ठीक आहे, ठीक आहे, चला.
जागीरदारा. अरे या कडूचा धिक्कार करतोस. कडू माझा प्रिय भक्त आहे. लक्षात ठेव. तो म्हणेल तसं वाग. तो सांगेल तसं कर. नाही तर तुझी सगळी जागिरी जाईल. सगळं नष्ट होईल. काय म्हणतोय मी? उठ. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव तो हा चक्रपाणी. अहो धनी त्यो बघा जागीरदार आले वाटतं. जागीरदार मला येडा म्हणा हवं तर येडा म्हणा, पर मी उकिरडा खोदणारच. माझ्या देवाला बाहेर काढणार. मला माफ करा जागीरदार, मला माफ करा. मी खोदणार नाही. कडूजी नाही. आम्ही तुला मारायला नाही, ही समधीजण तुला मदत करायला आलो. सकाराम खोदा रे, सगळ्यांनी खोदा. पांडुरंगा तुझी लीला आगाय दे. विठ्ठला विठ्ठला इथे इथे माझा विठ्ठल घ्या. इथं माझा विठ्ठल खोदा. इथे परात्पर उभा अनाथाची माय. परात्पर उभा अनाथाची माय. करावयासाची विद्रावली. करावयासाची विद्रावली. करावयासाची विद्रावली. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. तोच वरादेव आहे. तोच वरादेव आहे. ह्योच ते वरादेव. तिथं समोर दार आणि खाली गेल्यावर माझा त्रिविक्रम देव. जागीरदार ह्योच ते वरादेव आणि तिथं माझा त्रिविक्रम देव. कडूजी कडूजी तूच आमचा विठ्ठल. तूच आमचा पांडुरंग. विठ्ठल हाची पंढरीसी झाला. विठ्ठल हाची पंढरीसी झाला. कडोजी महाराज की जय. कडोजी महाराज की जय. त्रिविक्रम महाराज की जय. त्रिविक्रम महाराज की जय. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव तो हा चक्रपाणी शेंदुर्डीत. तो हा चक्रपाणी शेंदुर्डीत. त्रिविक्रम देव त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव परात्पर उभा अनाथाची माय. परात्पर उभा अनाथाची माय. करावयासाची विद्रावली. करावयासाची विद्रावली. करावयासाची विद्रावली. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव कडू म्हणे आम्हा पुरती साक्ष आली. भेटती देखली येथे तेथे. भेटती देखली येथे तेथे. भेटती देखली येथे तेथे. त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी. त्रिविक्रम देव तो हा चक्रपाणी
खरंच आबा, संत कडोजी महाराज महान होते. अरे म्हणून तर दर आषाढी कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते इथे. लांब लांबून बघता येतात. कसं आहे बेटा, माणसाचा देवावर विश्वास बसण्यासाठी, देव काय आहे हे त्याला समजण्यासाठी एकतर माणसाला देव व्हावं लागेल, नाहीतर देवाला माणूस. माणसाचा देव होणं तर काही शक्य नाही. म्हणून देवालाच माणसाच्या सगुण रूपामध्ये यावं लागेल. पटलं, सगळं पटलं. वैकुंठ विलासी मुख तीर्थ छाया ते वृक्षाची शोभा काय खरंच? आई, आबा, रोहन शुद्धीवर आलाय. काय सांगतोस? संत कडोजी महाराज की जय. क्षेत्र काशी वेद पुराणाचा नित्य होतो घोष, वेद पुराणाचा नित्य होतो घोष. वैकुंठ कैलास डुलतसे, वैकुंठ कैलास डुलतसे. शेंदुर्णी ते गाव पुण्यक्षेत्र काशी. आ